ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणामध्ये अवघा 27.66% इतकाच पाणीसाठा शिल्लक, तर चिखलोली धरणानं तळ गाठला असून त्यात अवघा 60% पाणीसाठा उपलब्ध. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचं संकट. अकोल्यात युरिया आणि डीएपी खत विक्रीसाठी प्रशासनाकडून अटींसह परवानगी. कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता निर्णय. शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी 7/12 आणि आधार कार्ड अनिवार्य. दादरमधील बेस्ट बस अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळेच झाल्याचा आरटीओचा दावा. गाडीचे ब्रेक सुस्थितीत नसल्याचा चालकाचा दावा आरटीओनं फेटाळला. पोलिसांच्या शिफारशीनंतर चालकाचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू. पुण्याच्या भोर तालुक्यातील तांभाड येथील युवकाला जमिनीच्या वादातून बंदुकीचा धाक दाखवत लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण करणाऱ्या विजय खुटवण आणि राजेश चिकणे यांच्या विरोधात भोरच्या राजगड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. अंबरनाथ पार्किंग घोटाळ्यात पालिकेची मोठी कारवाई. ठेकेदाराचं कंत्राट रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर. बाजार विभाग प्रमुख प्रतीक्षा सावंत यांना कारणे दाखवा नोटीस. वाहनतळावरती निर्धारित 400 रुपयांऐवजी पाससाठी तब्बल 700 रुपये आकारले जात होते. दादरमधील सार्वजनिक वाहनतळाचा बीएमसी मॉडेल वाहनतळ म्हणून विकास करणार. मॉडेल पार्किंग नियम मोडल्यास 1 जुलैपासून दंडात्मक कारवाई. सांगलीमध्ये वाढीव घरपट्टी विरोधात नागरिकांचा संताप. वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीचा आंदोलनाचा इशारा. सांगलीतील शेतजमिनीच्या सामायिक रस्त्यावरनं 2 गटात हाणामारी. लोखंडी रॉड आणि लाठीकाठीनं झालेल्या हाणामारीमध्ये 2 जण गंभीर जखमी. मारहाणीनंतर वाहनांची तोडफोड. पालघरमध्ये सिन्नर महामार्गावरती पालघरच्या दिशेनं जात असलेला डंपर गोवाडे गावाजवळ उलटला. मनोर ते पालघर दरम्यान 2 दिवसात दुसरा अपघात. अपघातामध्ये चालक जखमी. काही काळासाठी वाहतूक ठप्प. जालन्याच्या भोकरदनमध्ये 3 भावंडांच्या घराला भीषण आग. घटनेमध्ये संसारोपयोगी साहित्य जळून खात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.